नमस्कार सर, सर. एक मिनिट त्यांचं उद्या आहे. आजच्या शालेय वातावरणामध्ये शालेय जीवनामध्ये 2.5 वर्षाच्या मुलापासून प्री प्रायमरी स्टेजला जो मोबाईल दिला गेलाय प्रायमरी लेवलला तो योग्य आहे का? आणि गुणवत्तेवर जे बोलल्या जातं शिक्षकांना जो दोष दिला जातो समाजात तो सुद्धा योग्य आहे का? गव्हर्नमेंटची पॉलिसी योग्य आहे का? अशैक्षणिक कामं शिक्षकांना दिली जातात आणि शिक्षकांच्या नावानेच ओरड केली जाते. इथे योग्य आहे का? इथे विचार करण्याची दिशा कोणाला द्यायची, का म्हणून द्यायची? गव्हर्नमेंटचं धोरण हे व्यवस्थित असावं. प्रश्न समजला. थँक्यू सर. मला प्रश्न ऐकल्यानंतर असं वाटलं की विद्यार्थी कमी आणि शिक्षक जास्त आहेत इथे. हरकत नाही, गुरुजन जास्त असणं गरजेचं आहे आता सध्याच्या काळात. पहिला प्रश्न आपला असा आहे की जे लहान वयापासून मोबाईल दिले जातात ते योग्य आहेत का? जगामध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च झालेला आहे. पर्टिक्युलरली नॉर्वेजियन ज्या कंट्रीज आहेत स्वीडन सारख्या याच्यामध्ये रिसर्च अंती हे प्रूव्ह झालेलं आहे की डिजिटल एज्युकेशन जे आहे आणि आपलं ट्रेडिशनली आपण ज्यांना लिहिणं वाचणं रायटिंग स्किल्स या ज्या आहेत या डिजिटल एज्युकेशनपेक्षा बेटर आहेत. कारण लिहिण्याची कला किंवा रायटिंग स्किल्स रीडिंग स्किल्स ह्या डिजिटलमुळे कमी झालेल्या आहेत. हा त्याचा संशोधनांती निष्कर्ष निघलेला आहे. म्हणून गरज कशाची आहे तर शिकवण्याची, रायटिंग स्किल डेव्हलप करण्याची, लर्निंग रीडिंग आणि लर्निंग आउटकम आणण्याची त्यासाठी गरज आहे. त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे की एका पर्टिक्युलर एजच्या खाली डिजिटल एज्युकेशन हे देता कामा नये. डिजिटल हे माध्यम आहे, ते साध्य होऊ शकत नाही, साधन आहे. दुसरा प्रश्न आपण विचारला की शिक्षकांना शिक्षणा व्यतिरिक्त जे कामं दिले जातात त्याच्याबद्दलचा. आता मी शासनाचा भाग आहे परंतु शिक्षण विभागामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे माझं जे काही उत्तर असेल ते वैयक्तिक स्वरूपाचे, शासनाचा याच्याशी काही संबंध नाही आहे. हे जे नॉन शैक्षणिक काम आपण म्हणतो ते कोणते आहेत? उदाहरणार्थ आपण म्हणतो की सेन्सस करायचं, निवडणूक कारनाम्यामध्ये आपण काम करायचं. हे काम 10 वर्षापासून आलेत, 15 वर्षापासून आलेत, 20 वर्षापासून आलेत का पहिल्यापासून होते? मग नवीन कामं कसे झाले? हे नवीन कामं कसे झाले? नवीन कामं नाहीत, हे पहिल्यापासूनच होते. येस, आय अंडरस्टँड की याचा परिणाम होतो. त्याच्यापेक्षा योग्य प्रश्न काय आहे? कारण मी जिल्हा परिषदेला सीईओ म्हणून 2 ठिकाणी काम केलेलं आहे, महानगरपालिका 3 ठिकाणी म्हणून काम केलेलं आहे, जिल्हाधिकारी म्हणून 2 ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणजे कमीत कमी 4 आणि 3 7 आणि 2 9 ठिकाणी शिक्षण व्यवस्था चालवण्याचा याच्यामध्ये भूमिकेमध्ये मी राहिलेलो आहे. मला आठवतं की मी ज्या शाळेत शिकलो, जिल्हा परिषद शाळेत होतो, त्या शाळेमध्ये तेव्हाच्या शिक्षकांचे अजूनही मला नाव आठवतात. माझ्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख पण आहे की माझे जे प्रायमरी शिक्षक श्री लाड होते, श्री मस्के होते, या गुरुजींनी मला त्या काळात शिकवलं ज्यावेळेस पुस्तकं सुद्धा अवेलेबल नव्हते. ते गावात राहायचे आणि ते फक्त विद्यार्थ्यांचे शिक्षक नव्हते, ते गावांचे जवळजवळ शिक्षक आणि गायडन्स होते. आपल्याला नॉन शैक्षणिक कामं जास्त वाटतात. आपला ज्या ठिकाणी कार्याचं स्थळ आहे त्या ठिकाणी जाण्या आणि येण्यामध्ये किती वेळ जातो? डिस्ट्रिक्टच्या हेडक्वार्टर किंवा रिजनलच्या हेडक्वार्टरमध्ये जाण्या येण्यामध्ये तो वेळ आपण अध्ययन आणि अध्यापनामध्ये घालतो का? विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम बद्दल बोलतो, स्वतःच्या स्क्रीन टाईम बद्दल काय? म्हणूनच मी मगा म्हटलं प्रवाह योग्य आहे का हा प्रश्न विचारा. दुसरा चुकतोय
म्हणून मी एक चूक केली, दोन्ही चूक म्हणून एक बरोबर, असं कधीच होत नसतं. शिक्षक म्हणून तुम्ही समाजाला दिशा दाखवण्याची, समाज घडवण्याचं दायित्व तुमच्यावरती आहे. समाज म्हणून समाजाचा आहे. परंतु फक्त शिक्षकांना दोष देतात, जेवढं चुकीचं आहे तेवढंच ते बरोबर पण आहे. कारण दिवसातले काही तास विद्यार्थी ह्या शाळेत असतो, बाकीचे तास तो कुटुंबाबरोबर किंवा समाजामध्ये असतो. म्हणजे विद्यार्थी किंवा समाज घडवताना समाज, कुटुंब आणि शाळा हे तिन्ही गट कमी जास्त प्रमाणात, पर्सेंटेज कमी जास्त असेल, ते सर्वजण जबाबदार असतात. मग या केसमध्ये कोणता घटक किती कमी किंवा जास्त ही बघण्याची आता वेळ नाहीये. वेळ ही आहे की तिघांनी मिळून योग्य त्या दिशेनं आपला जो ओढा आहे, जो झरा आहे, जो प्रवाह आहे, तो चाललाय का चुकीचे जनते चाललाय, याचा विचार करून योग्य ठिकाणी वळण देण्याची आणि त्याच्यावर चालण्याची गरज आहे. ती शिक्षकांनी आणि समाजाने आणि कुटुंबाने जर घेतली तर हे प्रश्न मला विचारण्याची किंवा समाजाला विचारण्याची गरजच पडणार नाही. बघत राहा विद्याधन डेली न्यूज इंडिया बुलढाणा.